कथेचा हा भाग समजून घेण्यासाठी मागचा भाग नक्की ऐका. रोहन अग्निहोत्रीने दार हळूच उघडलं. खरं तर त्याला इतकं सभ्य वागण्याची गरज नव्हती. शेवटी ही खोली त्याचीच होती. तो इथला मालक होता. पण दार उघडताच खोलीतले सगळे दिवे बंद असल्याचं दिसताच त्याच्या सगळ्या हालचाली आपोआप मंदावल्या. उंच आकृतीने दार अलगद बंद केलं आणि मग पलंगाकडे पावलं वळवली. जाण पांघरुणाखाली मोहित कुशीवर वळून झोपलेला होता. फक्त त्याचा उंच नाकाचा टोक आणि किंचित फिकट गाल दिसत होते. रोहनने खुर्ची ओढून घेतली आणि शांतपणे बसला. त्याची नजर त्या चेहऱ्यावर स्थिरावली. ओठ किंचित मिटले आणि मनात जुन्या आठवणींचा ओघ वाहू लागला. पहिल्यांदा भेटले तेव्हा त्याला या मुलाबद्दल काहीच चांगली भावना नव्हती. तो त्याच्यापेक्षा जवळजवळ डोक्याने बुटका होता, पण चेहऱ्यावर कायम थंड अनमैत्रीपूर्ण भाव. गडद डोळे थेट त्याच्याकडे पाहणारे. न भीती न संकोच. जणू आपल्याकडे तुच्छतेने पाहिलं जात आहे असं त्याला वाटायचं आणि तो अस्वस्थ व्हायचा. म्हणून त्याने समोरच्याची कमकुवत बाजू शोधायचं ठरवलं. त्याच्या चेहऱ्यावर एखादा वेगळा भाव उमटतो का ते पाहण्यासाठी. पण काही काळ निरीक्षण केल्यानंतर त्यालाच कळलं नाही की तो चोरट्या नजरेने मोहितच्या भावनांकडे ओढला गेला. मोहित नेहमी निर्विकार नसतो, फक्त तो क्वचितच भावना दाखवतो. त्या थंड आवरणाखाली त्याला अनेक छटा दिसू लागल्या. कधी ओठांच्या कोपऱ्यात उमटणारं हलकंसं स्मित, हसू आवरताना चमकणारे डोळे, चिडल्यावर किंचित आवडलेले ओठ आणि त्रास दिला की थेट त्याच्यावर रोखलेली ती गडद नजर. त्या नजरेत नेहमीच प्रामाणिकपणा आणि स्पष्टपणा असायचा. भीतीचा किंवा पळ काढण्याचा लवलेशही नसायचा. मोहितला तिखट चवीचं अन्न आवडायचं, पण हिवाळा त्याला कोणापेक्षाही जास्त नकोसा वाटायचा. थंडीला घाबरणारा हा आशियाई मुलगा नेहमी कोटात गुरफटून राहायचा, कारण त्याला काही खर्च लागत नव्हता. जरी तो म्हणायचा की विश्वासाची गरज नाही, तरी जेव्हा तो कुणावर विश्वास ठेवायचा तेव्हा त्याचे शांत डोळे नेहमी चमकायचे. सुरुवातीचं निरीक्षण हळूहळू आवडीत बदलतं आणि आवड खोल आसक्तीत. तो मोहितच्या प्रत्येक गोष्टीचा वेडा झाला होता. जसं तो कधीतरी त्याला म्हणाला होता, तुला अधिक चांगलं होण्याची गरज नाही. तू जसा आहेस तसाच पुरेसा आहेस. रोहनने बोटांच्या टोकांनी मोहितच्या गालाला हलकेच स्पर्श केला, मनातल्या भावना नीट लावण्याचा प्रयत्न करत. पण अशा भावना त्याला अपरिचित होत्या. त्यांना नेमकं काय नाव द्यायचं हेच कळत नव्हतं. मोहित त्याच्यासाठी जिवलग मित्रासारखा होता, ज्याची तो खूप काळजी घेत होता. पण जेव्हा तो इतरांसोबत तसाच हसताना दिसायचा किंवा अनेक जण मोहितजवळ यायला उत्सुक आहेत हे जाणवायचं, तेव्हा त्याच्या मनात चिळचिळ उसरायची. ज्यांना मोहित किती चांगला आहे हे कळतं त्यांच्यासाठी तो एकटाच पुरेसा आहे. पण या अवस्थेसोबतच त्याच्या मनात भीतीही होती. मोहित धोक्यात तर नाही ना? काही वाईट घडेल का? मान्य करायचं नसतानाही तो खूप चिंतेत होता. मी फक्त तुझी काळजी करतोय, रोहन पुटपुटला, जणू स्वतःशीच बोलत होता. तू कधी स्वतःची काळजी घेत नाहीस. तुझी नजर कायम पुढेच असते, फक्त काम पूर्ण करण्याचा विचार. त्याने बोटं गालावरून मागे घेतली. आपल्या कुटुंबाव्यतिरिक्त कोणाबद्दलही त्याला कधी इतकी चिंता वाटली नव्हती. आता तू माझं कुटुंब आहेस. कृपया स्वतःची थोडी तरी काळजी घे. तुला काहीही होऊ देऊ नकोस. अग्निहोत्री कुटुंब हे गँगस्टर कुटुंब आहे. त्यांच्या आयुष्यात अपघात झाले आहेत, जवळची माणसं गमावली आहेत आणि प्रत्येक वेळी जिवंत राहिलेल्यांना वेदना भोगाव्या लागल्या आहेत. मोहित अचानक नाहीसा होईल या विचारानेच त्याचं काडीच दडपून गेलं. तो काही वेळ तिथेच बसून झोपलेल्या चेहऱ्याकडे पाहत राहिला. मनातील अस्वस्थता शांत झाल्यावर तो उभा राहिला. हळूच छान झोप असं कुजबुजला आणि मग बाथरूमकडे वळला, स्वतःला आवरून विश्रांती घ्यायला. दार अलगद बंद झालं आणि खोली पूर्ण शांत झाली. तेव्हाच पांघरुणाखालची आकृती हळूच डोळे उघडते. ते गरड डोळे तेजस्वी होते. झोपेचा लवलेशही नव्हता. ओठ घट्ट मिटलेले, पण कोपऱ्यात किंचित वर उठलेले. उजळ हसू उमटलेलं. गाल गरम झाले होते. मोहितने पटकन चेहरा उशीमध्ये दडपला, ही अनोखी भावना लवकर शांत व्हावी अशी इच्छा करत. खोली मोठी नव्हती आणि इतकी शांत होती की सुई पडली तरी आवाज ऐकू येईल. समोरच्याने कुजबुजल्यासारखं हळू बोललं तरी शेजारी झोपलेल्या व्यक्तीला स्पष्ट ऐकू येईल इतकी शांतता होती. मोहितने अंग ताणलं, डोळे मिटले आणि शांतपणे झोपून गेला. जरी त्याचं हृदय नेहमीपेक्षा जड ठोके देत असल्याचं त्याला अजूनही ऐकू येत होतं. आज त्याला नक्कीच छान स्वप्न पडेल. सुट्टीची सकाळ असूनही आणि मूळ योजना अग्निहोत्री मॅनरला परतण्याची असली तरी मोहित नेहमीप्रमाणे लवकर उठला. आधी व्यायाम केला, मग खोलीत परत येऊन अंघोळ उरकली.
तयार होऊन तो अजूनही पांघरुणात गुरफटून झोपलेल्या छोट्या मालकाला उठवायला गेला. तरुण मालक अजूनही गुंगीमध्ये दिसत होता आणि त्याच्या अंगावर भरपूर घाम आला होता. जणू तो आजारी आहे असं वाटावं. पण रोहन नेहमीच मजबूत दिसायचा. तो सहज आजारी पडेल असं वाटत नव्हतं. त्यामुळे मोहितने ते फक्त रोहनच्या अतिऊर्जावान विचित्र स्वभावावर ढकललं. हिवाळा जवळ आला असतानाही एवढा घाम येणं म्हणजे वेडेपणाच. नाश्ता करायला विसरू नकोस, पांघरुणात गुंडाळलेल्या रोहनने म्हटलं. त्याचे करडे डोळे थेट त्याच्याकडे रोखलेले. त्यात थोडा हट्ट आणि थोडी काळजी होती. आवाज मात्र मवाळ झाला होता. नाश्ता केला नाहीस तर आजारी पडशील, म्हणून परतताना काहीतरी घेऊन ये. दररोज त्याच्यासाठी नाश्ता आणण्याची मोहितला सवय होती. त्याने काही न बोलता मान डोलावली आणि कॅन्टीनकडे निघाला. खरं तर कधीकधी त्याला शंका यायची, ही सगळी रोहनचीच योजना तर नाही. एकदा परीक्षेच्या तयारीत घाईत असल्यामुळे त्याने नाश्ता टाळला होता. रोहनला कळाल्यावर तो खूपच नाराज झाला होता. त्यानंतर नाश्ता आणणं जणू त्याचं रोजचं कर्तव्यच बनलं. जणू त्याला दररोज नाश्ता करायला भाग पाडण्यासाठी. त्याने 2 साधे नाश्ते निवडले, तपकिरी कागदी पिशवीत ठेवले आणि खोलीत परतला. तोपर्यंत रोहन तयार होऊन बसला होता. दोघे खाली उतरले आणि बटलरने तयार ठेवलेल्या गाडीत बसून मॅनरकडे निघाले. मोहितने कपाळाला हलकेच स्पर्श केला. वैयक्तिक कारणांव्यतिरिक्तही हिवाळ्याच्या आठवणी त्याच्यासाठी फारशा चांगल्या नव्हत्या. वर्षभर उष्णकटिबंधात राहिलेला आशियाई म्हणून त्याला उष्णतेची सवय होती. थंडीशी जुळवून घेणं नेहमी कठीण जायचं. ऋतू बदलला की तो सहज आजारी पडायचा. जणू त्याचं शरीर हा बदल सहन करू शकत नाही. मात्र हिवाळा पूर्णपणे सुरू झाला की तो क्वचितच आजारी पडायचा. आज सकाळी उठल्यावर त्याचं नाक बंद झालेलं. अंगात कधी गरम कधी थंड असं वाटत होतं. नक्कीच काहीतरी बिनसलं होतं. पण लहानपणापासून स्वतःची काळजी घेण्याची त्याला सवय होती. अशी किरकोळ तब्येतीची बिघाड त्याच्यासाठी दरवर्षीचीच बाब होती. म्हणून त्याने काही सांगितलं नाही. तो नेहमीची औषधं शोधत होता. तेव्हा आठवलं, ती तर खोलीतच राहिली आहेत. काल रात्री हवामान थंड होत असल्यामुळे खबरदारी म्हणून एक गोळी घ्यायचं ठरवलं होतं. पण खूप कामामुळे लवकर झोपावं लागलं. सकाळी मॅनरला जाण्याची घाई आणि औषध अजूनही बेडसाईड टेबलवरच राहिली. त्याने कपाट सोडलं. ताप वाढतोय असं स्पष्ट जाणवत होतं. थोडंसं हल्लं तरी भोवळ यायची. पण रोहन वळून पाहताच त्याने लगेच हात खाली घेतले आणि काहीच झालं नाही अशा थाटात पुढे चालत गेला. ठीक आहेस ना? रोहनने हलक्या आवाजात विचारलं. त्याचे करडे डोळे त्याच्यापेक्षा ठेंगण्या आकृतीकडे बारकाईने पाहत होते, जणू काही दोष शोधत आहेत. मोहितने फक्त हसून मान हलवली आणि पुढे जायचा इशारा केला. थोड्याच वेळात ते अग्निहोत्री मॅनरला पोहोचले. तिथे चुलत भाऊ आणि साहेब आधीच वाट पाहत होते. थोडक्यात अभिवादन झाल्यावर मोहितने रोहनकडे मान हलवली आणि अलीकडच्या घडामोडींवर चर्चा करण्यासाठी साहेबांसोबत पुढे गेला. त्यांचं संभाषण बराच वेळ चाललं, इतकं की अंधार पडू लागला. टिंबर कुटुंबाचं प्रकरण फार कठीण नव्हतं, पण तरीही ते हाताळायला वेळ लागणारच होता. जर ते शांतपणे मध्यस्थीतून सुटलं तर तोच सर्वोत्तम निकाल होता. मोहितला वाटलं की आज लवकर विश्रांती घेऊन शरीराला सावरू देईल. पण जिना उतरताच त्याला अचानक भोवळ आली आणि त्याला भिंतीला धरून राहावं लागलं. काय झालं छोट्या? तो जवळजवळ जिन्याच्या कठड्यावर कोसळणारच होता. तेवढ्यात एक मोठा हात वेळेवर त्याचा दंड पकडून थांबवतो. मोहितने स्वतःला सावरलं. वर पाहिलं आणि ओळखीचा चेहरा दिसताच सुटकेचा निश्वास टाकला. आलोक. तो हळूच म्हणाला. सावकाश सरळ उभा राहत दीर्घ श्वास सोडला. आलोकने मग हात सैल केला. ठीक आहेस ना? तुझा चेहरा खूप लाल झालाय. बराच काळ न भेटलेला अंगरक्षक म्हणाला, त्याच्या गालाला हलकेच हात लावत. तुला ताप आलाय का? अंग खूप गरम आहे. औषध घेतलीस का? अजून नाही. मोहित पटकन शुद्धीवर येत म्हणाला आणि वळून विचारलं. आलोक, मला औषध आणून देशील का? मला वाटतं मी स्वतः औषधांची पेटी आणू शकणार नाही. एकट्याने जाण्याची परवानगी तुला कोणी दिली? आलोक हतबलपणे म्हणाला. आधी तुला खोलीत नेतो, नाहीतर वाटेत बेशुद्ध पडलास तर अडचण होईल. मोहितने डोळे मिचकावले. त्याला कधीच असं कुणी कुरकुरत समजावलं नव्हतं. क्षणभर त्याला वाटलं बहुधा वडील असते तर असंच वाटलं असतं. शेवटी तो फक्त हसला आणि आलोकला त्याला खोलीत घेऊन जायला दिलं. आलोकने ओळखीचं दार उघडलं, पण मोहितला आत नेणार इतक्यात त्याचा हात अलगद ओढला गेला. तब्येत बरी नसल्यामुळे मोहित जवळजवळ आलोकच्या छातीत जाऊन आदळला. त्याला समोरच्याचा वेगवान श्वास आणि वाढलेली हृदयाची धडधड जाणवली. तू काय करतोयस? तो गंभीर, भारदस्त आवाज ऐकताच आलोकने लगेच हात सोडला आणि एक पाऊल मागे घेतलं. अंगरक्षकाने मान खाली घातली आणि मोहितला लगेच कळालं कोण आला आहे ते. मोहितने वर पाहिलं
रोहन तिथे उभा होता. त्याचं उंच शरीर मोहितला पूर्णपणे झाकून टाकत होतं. त्याच्या कपाळावर घाम होता, श्वास वेगवान होता. तो स्पष्टपणे धावत आला होता. भुवया घट्ट मिटलेल्या, चेहरा काळवंडलेला, नाराजी आणि किंचित रागही दिसत होता. मोहितने रोहनला इतका रागावलेला कधीच पाहिलं नव्हतं. मोहितची तब्येत ठीक नाही, त्याला ताप आलेला दिसतोय. मी त्याला खोलीत नेत होतो आणि औषध आणणार होतो. आलोकने गंभीरपणे अहवाल दिला. आपल्या मालकाला इतका राग का आला आहे हे त्यालाही समजत नव्हतं. रोहनचा चेहरा अजूनही कठोर होता, पण डोळ्यात किंचित दिलासा दिसला. तो वळून मोहितकडे नीट पाहू लागला. त्याच्या हातातून येणारी उष्णता जाणवताच त्याने लगेच पकड सैल केली आणि मोहितला अलगद आधार दिला. मग औषध आण आणि पाणीही घेऊन ये, मी त्याची काळजी घेतो. रोहनने मान डोलावून आलोकला जाण्याची खूण केली. परिस्थिती पूर्णपणे न समजली तरी आलोकने लगेच मान खाली घातली आणि खोली सोडली. मालक आणि मोहितला एकटे ठेवत तो निघून गेल्यावर रोहनने हलकेच हात मोहितच्या पाठीवर ठेवला, त्याला स्थिर राहायला मदत करत. मोहितला थोडी भोवळ येत होती, पण ओळखीची शरीराची ऊब जाणवताच तो शांत झाला आणि नकळत त्याने डोकं रोहनच्या छातीत टेकवलं. अचानक असा आजारी कसा पडलास? रोहनने हळू आवाजात विचारलं. सूर आधीपेक्षा मऊ होता, पण भुवया आणि डोळ्यात अजूनही असमाधान होतं. बहुतेक हिवाळ्यामुळे. अशा हवामानात मला नेहमीच त्रास होतो, मोहित स्वतःबद्दल फारशी चिंता न दाखवता म्हणाला. मग दुसऱ्यालाच तुला खोलीत का आणू दिलंस? आलोक वाटेतच भेटला. मला परत जाता येणार नाही असं त्याला वाटलं, मोहित म्हणाला. ताप आणि चक्कर असताना इतकी चौकशी का होते हे त्यालाच कळत नव्हतं. शिवाय त्याची खोली शेजारीच आहे म्हणून तो फक्त सोबत आला. मग पुढे खोल्या बदलूया, उगाच त्रास नको, रोहन म्हणाला. मोहितने आपल्या मालकाच्या चेहऱ्याकडे पाहिलं. अर्ध नीट समजला नाही, पण शेवटी तो काहीच बोलला नाही आणि पलंगावर आडवा झाला. धन्यवाद मास्टर रोहन, तुम्हीही जाऊन थोडी विश्रांती घ्या. तुला नीट आराम कर. मी विश्रांती घेतो की नाही त्याची काळजी करू नकोस. मोहित थोडा वेळ गप्प राहिला, पण शेवटी आज्ञाधारकपणे पांघरुणात शिरला. तो आपल्या मालकाला खोलीत इकडून तिकडे काम करताना पाहत राहिला. हीटर चालू करणं, आणखी पांघरूण आणून त्याच्यावर घालणं. ऊब फक्त शरीरालाच नाही तर थेट त्याच्या हृदयापर्यंत पोहोचत होती. हळूवार, सौम्य, पण विलक्षण उबदार. तुम्हाला त्रास दिला, माफ करा. ते विचार करू नकोस, झोप. रोहन जवळ आला, पांघरूण गळ्यापर्यंत ओढून नीट लावलं. इथे तुझी काळजी मला घेऊ दे. रोहनने दाराचं हँडल घट्ट पकडलं होतं. कपाळावर घाम आला होता आणि तो बराच वेळ तिथेच थांबून राहिला. त्याने खोल श्वास घेतला आणि स्वतःलाच बजावलं. फक्त आजारी माणसाची अवस्था पाहायला जायचं आहे, जास्त काही विचार करू नकोस. एवढं म्हणत त्याने धीर एकवटला. हळूच हँडल फिरवलं आणि आपल्या अधीनस्थाच्या खोलीत प्रवेश केला. काल रात्री तो आला तेव्हा त्याचं पूर्ण लक्ष समोर त्याच्या काळजीत होतं. तेव्हा काही वेगळं जाणवलंच नाही, पण आज सकाळी मात्र अचानक त्याला एक विचित्र संकोच जाणवू लागला. मास्टर रोहन, थोडासा झोपेतला आवाज ऐकून तो दचकला. रोहनने पटकन घसा खाकरला आणि पुढे जाऊन बेड साईडचा दिवा लावला. खोलीच्या मुख्य दिव्यापेक्षा हा मऊ प्रकाश कमी त्रासदायक होता. शेवटी अजून पहाटही झाली नव्हती. इतक्या लवकर का उठलास? अजून उजरायलाही वेळ आहे, तो भुवया कुरकुरत म्हणाला. पाण्याचा कप आणि औषधं बेड शेजारी ठेवून तो पांघरुणात डोळे चोळत बसलेल्या मोहितकडे गेला. त्याने मोठा हात अलगद मोहितच्या कपाळावर ठेवला. ताप अजूनही थोडा जाणवत होता, पण काल इतका नव्हता, यामुळे त्याला थोडासा दिलासा मिळाला. लवकर उठायची सवय आहे, मोहित कर्कश आवाजात म्हणाला. त्याने पाण्याचा कप घेतला आणि हळूच घोट घेतला. डोळे अजून पूर्ण उघडलेले नव्हते. मास्टर रोहन, तुम्ही तर नेहमी लवकर उठत नाही. हे ऐकून रोहन क्षणभर गप्प झाला. काय बोलावं कळेना. शेवटी त्याने विषय बदलला आणि औषध पुढे करत म्हणाला. आधी तापाचं औषध घे, उपाशीपोटी चालेल, मग थोडा वेळ झोप. मोहितने आणखी काही विचारलं नाही, आज्ञाधारकपणे औषध घेतलं. रोहन इतक्या लवकर उठला आहे हे त्याला थोडं विचित्र वाटलं, पण काल तो चांगलाच चिडलेला होता हेही त्याला आठवत होतं. जास्त प्रश्न विचारले तर तो पुन्हा रागवेल असं त्याला वाटलं. धन्यवाद आणि त्रास दिल्याबद्दल माफ करा. मी सांगितलं ना, तू फक्त बरा होण्याकडे लक्ष दे. काळजी करणं माझं काम आहे, रोहन ठामपणे म्हणाला. त्याने पाण्याचा कप घेतला आणि मोहितच्या खांद्यावर अलगद हात ठेवत त्याला परत झोपायला लावलं. नीट आराम कर, उठायची घाई करू नकोस. मी आईबाबांना कळवतो. एक चांगली झोप झाली की मी ठीक होईन, मोहित आत्मविश्वासाने म्हणाला.
त्याचे डोळे अर्धवट मिटलेले होते. रोहन वळला, खुर्ची ओढून पलंगाजवळ बसला आणि काल रात्रीसारखाच त्याच्यावर लक्ष ठेवू लागला. जास्त काही करता येत नसलं तरी किमान तो शांतपणे झोपतोय हे पाहणं तरी शक्य होतं. तुला दर हिवाळ्यात असंच आजारपण येतं का? रोहन गप्पा मारल्यासारखा विचारत होता, पण भुवया अजूनही काळजीने मिटलेल्या. प्रत्येक हिवाळ्यात? हो. ऋतू बदलला की माझं शरीर जुळवून घेऊ शकत नाही बहुतेक, पण हिवाळा नीट सुरू झाला की बरं वाटतं. मोहित म्हणाला, मग तू कसं सांभाळून घेतोस? तुझी काळजी कोण घेतं? कोण घेतं? हा प्रश्न त्याने मनातच गिरून टाकला. त्यात नाराजी नव्हती, फक्त काळजी होती. समोरच्याच्या ओठांवरचं ते फिकट, किंचित एकटं वाटणारं स्मित पाहून त्याची चिंता आणखी वाढली. कदाचित आजारपणामुळे किंवा थंड हवेमुळे मोहित पलंगावर अधिकच नाजूक दिसत होता. ओठांवर हलकी कडू छटा, अर्धवट उघड्या काळ्या डोळ्यात एकाकीपणा. माझी काळजी घ्यायला कोणी नसतं. औषध घ्यायचं आणि झोपायचं इतकंच. मी जिथे वाढलो तिथे कमजोर होण्यासाठी वेळच नव्हता. रोहनने मुठी घट्ट आवळल्या. छातीत तीव्र वेदना उठली. समोरच्या भोवतीचं ते दडपणाचं, एकटेपणाचं वलय पाहूनच त्याला असह्य बेचैनी वाटू लागली. मोहित या वातावरणासाठी योग्य नव्हता. रोहनला त्याच्याबद्दल सगळं जाणून घ्यायचं होतं. त्याने नेमकं काय सहन केलं होतं, कोणत्या वेदना त्याच्या आयुष्यातून गेल्या होत्या. पण जर ते विचारल्याने त्या चेहऱ्यावर पुन्हा दुःख उमटलं असतं तर तो शांत राहणंच पसंत करेल. भूतकाळात काय झालं याला काही अर्थ नव्हता. महत्त्वाचं इतकंच, आता तो माझा आहे आणि ते पुरेसं आहे. मग आता नीट विश्रांती घे. इथे तुला भरपूर वेळ आहे. तुला हवं तितकं कमकुवत हो, हवं तितकं झोप. काहीच चिंता करू नकोस, रोहन म्हणाला. त्याने हलकेच मोहितच्या डोक्यावर हात ठेवला आणि त्याच्या काळ्या केसांवरून अलगद हात फिरवला, त्याला शांत करण्याचा प्रयत्न करत. मी तुमचा विश्वासू आहे. मला तुमचं संरक्षण करायला हवं. मास्टर रोहनची काळजी मी कशी घेऊ देऊ? मोहित अर्धवट शुद्धीत म्हणाला. त्याच्या पापण्या इतक्या जड झाल्या होत्या की उघड्या ठेवणंही कठीण होतं. रोहनच्या उबदार तळहाताच्या स्पर्शाने त्याचं शरीर हळूहळू सैल झालं आणि रोहन नकळत हसला. एकमेकांचं संरक्षण करणं इतकं अवघड नाही. आता माझी पाळी आहे, त्यामुळे शांत झोप. ऊब, थकवा आणि झोप यांच्या संगतीत मोहित फक्त हलकंसं हसला आणि शांत झोपी गेला. झोपण्यापूर्वी त्याच्या चेहऱ्यावर उमटलेल्या त्या थकलेल्या कोमल हास्याचा रोहनवर किती परिणाम झाला याची त्याला कल्पनाही नव्हती. रोहन स्तब्ध बसला. त्याची नजर त्या स्मितावर खिळलेली. तो नजरा हटवू शकत नव्हता. त्याच्या बोटांनी अलगद मोहितच्या पातळ ओठांना स्पर्श केला, जणू काही तो एखाद्या मौल्यवान नाजूक खजिन्याला स्पर्श करत होता. त्याच्या मनात एकच शब्द घुमत राहिला, आवड. त्याला समोरचा माणूस आवडत होता. इतका आवडत होता की स्वतःलाच समजत नव्हतं काय करावं. अग्निहोत्री मॅनरच्या हॉलच्या मध्यभागी एक मोठा गोल खोलगट भाग होता, जाळ गाद्या आणि असंख्य उशांनी सजवलेला. घरच्या मालकिणीला महागड्या सोफ्यांपेक्षा जमिनीवर मऊ गादीवर बसायला आवडायचं. ती म्हणायची यामुळे तिला तिच्या थायलंडमधल्या घराची आठवण येते. लहानपणी ती आई वडील भाऊ बहीण यांच्यासोबत जमिनीवर बसायची. उबदार, सुरक्षित वाटायचं. त्यामुळेच घरच्या मालकाने तिच्यासाठी हा कोपरा खास तयार केला होता आणि तो संपूर्ण कुटुंबाचा आवडता जमण्याचं ठिकाण बनला. रोहन त्या गोल जागेच्या मध्यभागी पद्मासन घालून बसला होता. त्याचे डोळे पोकळ, चेहरा थोडा हरवलेला, जणू तो एखाद्या विचित्र आठवणीत गुरफटला होता. नेहा हातात वाफाळत्या चहाचा कप घेऊन सरळ त्याच्याकडे आली. ती गादीवर बसली, बराच वेळ मुलाकडे पाहत राहिली आणि शेवटी विचारल्याशिवाय राहावेनाशी झाली. रोहन, आज तुला काय झालंय? खूप हरवल्यासारखा दिसतोयस. थोडा वेगळाही. खरं तर सुरुवातीपासूनच तिच्या मुलाचं वागणं थोडं बदललेलं होतं. जो मुलगा नेहमी उतावीळ, ऊर्जेने भरलेला असायचा तो इतका शांत बसलेला पाहणं अविश्वसनीय होतं. रोहनला मात्र आईच्या विचारांची कल्पनाही नव्हती. काल रात्रीचं दृश्य अजूनही त्याच्या मनात फिरत होतं. भावाशी बोलून झाल्यावर त्याने मोहितला आधी बाहेर जायला सांगितलं होतं, पण खोली बाहेर पडताच त्याने जे पाहिलं त्यामुळे त्याच्या डोक्यात जणू स्फोट झाला. 2 माणसं एकमेकांना धरून जवळजवळ मिठीतच एकत्र शयनकक्षाकडे चालत होती. त्या क्षणी त्याला इतका राग आला की जणू धूर निघेल. हृदयाच्या तळातून उसळलेली जळफळाट. त्याला विचार करायलाही वेळ मिळाला नाही. त्या दोघांचं नातं त्याने जसं जवळचं किंवा आधार देणारं समजलं तसं प्रत्यक्षात नव्हतं हे त्याच्या लक्षातच आलं नाही. शुद्धीवर येईपर्यंत तो आधीच पुढे धावून गेला होता आणि आशियाई मुलाला स्वतःच्या मिठीत ओढून घेतलं होतं. त्याच्या छातीतली धडधड हळूहळू शांत झाली, पण त्याला अजूनही कळत नव्हतं तो इतका अस्वस्थ का झाला होता. आई,
जर मला एखाद्या व्यक्तीला दुसऱ्या कुणाच्या खूप जवळ जाताना पाहून अजिबात आवडत नसेल तर त्याचा अर्थ काय होतो? हा प्रश्न जणू स्वतःशीच पुटपुटल्यासारखा होता. नेहाला क्षणभर धक्का बसला. तिने किंचित मान वळवून मुलाकडे पाहिला आणि तिच्या काळ्या डोळ्यात चतुर चमक उमटली. तिने चहाचा कप टेबलावर ठेवला. हात एकमेकात गुंडाळले आणि गंभीरपणे विचारलं, तुला थोडं सविस्तर सांगावं लागेल. सांग नेमकं काय चाललंय? रोहनने गुडघे पोटाशी घेतले आणि चेहरा त्यात लपवला. आई वडिलांशी त्याचं नातं जवळचं असलं तरी असं उघडपणे कधीच बोलला नव्हता. या क्षणी त्याला प्रचंड संकोच वाटत होता, पण ही भावना त्याला खूप दिवसांपासून अस्वस्थ करत होती. भावाशी बोलून काही उपयोग झाला नव्हता. वडील कायम कामात गुंतलेले आणि मित्रांपैकी झाकच एक होता ज्याच्याशी तो बोलू शकला असता. पण त्याला कळलं तर तो आणखी चिडेल असंच वाटत होतं. मलाच समजत नाही काय होतंय. मला तो माणूस इतरांच्या खूप जवळ गेलेला किंवा इतरांसोबत असलेला अजिबात आवडत नाही. तो कुणाशी जास्त जवळीक दाखवताना दिसला की मला खूप राग येतो. पण तो माझ्या नजरेआड गेला तर मी शांतच होऊ शकत नाही. रोहन हळूहळू बोलत होता, भावना शब्दात मांडायचा प्रयत्न करत. तो फक्त सत्राचा होता. कुणाबद्दलही त्याला कधी असं वाटलं नव्हतं. त्यामुळे तो पूर्णपणे गोंधळलेला होता. मग तुला काय वाटतं? हे नेमकं काय आहे? नेहाने थेट उत्तर न देता हळूच मार्गदर्शन केलं, जणू मुलाला स्वतःच्या भावना समजून घेण्यासाठी वेळ देत होती. मला वाटतं मी त्याच्याबद्दल खूप तणावात असतो. पण विनय इतर मुलींमध्ये फिरला तरी मला एवढं काही वाटत नाही. कारण विनय फक्त मित्र आहे. पण हा मुलगा, तो मित्रापेक्षा जास्त आहे का? मला वाटतं मला जळफळाट होतोय. तो माझ्यात सर्वात जवळच असायला हवा. माझा माणूस इतरांसोबत असलेला मला अजिबात आवडत नाही. नेहाच्या ओठांच्या कोपऱ्यात हलकसं स्मित उमटलं. डोळ्यात उत्साह चमकला. इतकी स्पष्ट लक्षणं असताना तिचा मुलगा अजूनही शंका का घेतोय? म्हणजे हे मस्तरच आहे रोहन. आई, तुला खरंच वाटतं मी जळतोय? रोहन झटकन वळला. त्याचे गाल आणि कान क्षणात लाल झाले. त्याचा चेहरा उत्तर शोधण्यापेक्षा मनातल्या उत्तराला दुजोरा देण्यासारखा होता. हे कसं शक्य आहे? मोहित तर पुरुष आहे. हे शब्द पडताच खोलीत शांतता पसरली. रोहनने तोंड उघडून लगेच लक्षात आलं की आपण काय बोलून गेलो. नेहाने हातांनी तोंड झाकलं. डोळे विस्पारले, जणू किंचाळणारच होती. पण मुलाच्या घाबरलेल्या चेहऱ्याकडे पाहून ती सावरली. ओठांवर मऊ हसू उमटलं. आता तिला आधी एक चांगली सल्लागार व्हायचं होतं. आई, हे बरोबर नाही ना? मला एखाद्या पुरुषाबद्दल असं कसं काय वाटू शकतं? रोहन अजूनही गोंधळलेलाच होता. त्याचा आवाज इतका हळू होता की जणू स्वतःशीच बोलतोय. मला वाटलं तो फक्त मित्र आहे आणि मी त्याची काळजी घेतोय. पण आता कळतंय की ही भावना मित्रापेक्षा जास्त आहे. रोहन, आधी माझं ऐक. नेहाने हलकेच त्याच्या डोक्यावरून हात फिरवला. तुला गोंधळ का होतोय माहीत आहे? मला तो आवडतो, खूप आवडतो. मुलगा कुजबुजला. आवाजात अनिश्चितता होती. पण हे योग्य आहे का? आम्ही दोघंही पुरुष आहोत. रोहन, तुला तो आवडतोय कारण तो पुरुष आहे का? नेहाने सौम्य आवाजात विचारलं, अजूनही केसांवरून हात फिरवत. तो जर मुलगी असता तरी तुला तो आवडला असता का? हो, रोहनने क्षणाचाही विचार न करता उत्तर दिलं, आत्मविश्वासाने. नेहा हलकेच हसली. जवळजवळ 40ची असतानाही ती अजूनही सुंदर दिसत होती. या क्षणी तिचे डोळे अत्यंत मृदू आणि उबदार होते. आवड म्हणजे आवड. कुणाशी चांगलं नातं असणं ही चांगलीच गोष्ट आहे. त्यात काही चूक नाही. कुणावर प्रेम केलंस तर एकत्र चांगलं बनायचं, एकमेकांची काळजी घ्यायची, हातात हात घालून चालायचं आणि एकमेकांना दुखवायचं नाही. ती हळुवारपणे बोलत होती. किशोरवयीन मुलासमोर बोलताना प्रत्येक शब्द जपून वापरावा लागतो, हे तिला माहीत होतं. कोणावर प्रेम करायचं असेल तर आधी त्याच्या सगळ्या बाजू स्वीकाराव्या लागतात, चांगल्या वाईट दोन्ही. एकदा निवडलंच की तो जसा आहे तसाच स्वीकारायचं, एवढंच. फक्त इतकंच की रोहनला आवडलेली व्यक्ती योगायोगाने पुरुष आहे. आई, तुला राग नाही ना? रोहन आईच्या मांडीवर टेकत म्हणाला. आवाजात काळजी होती. तू आणि बाबा माझ्यामुळे निराश तर होणार नाही ना? कारण मला पुरुष आवडतात. माझ्यासाठी सगळ्यात आनंदाची गोष्ट ही आहे की माझ्या मुलाला अखेर कुणावर तरी प्रेम झालं. नेहा अजूनही प्रेमाने त्याच्या डोक्यावरून हात फिरवत होती. गँगस्टर कुटुंबात वाढलेल्या या दोन्ही मुलांनी मन बंद करून टाकू नये ही तिची कायमची भीती होती, विशेषतः कबीरच्या आयुष्यात घडलेल्या गोष्टी पाहिल्यानंतर. पण आता समस्या मोहितची आहे आणि त्याबद्दल मला थोडी काळजी वाटते. का? रोहनने अचानक मान वर केली.
नकळत त्याने ते नाव घेतलं होतं. आईच्या चेहऱ्यावरचं गांभीर्य पाहून आधीसारखं मोकळं नसलेलं तो अजूनच अस्वस्थ झाला. आई, काही समलैंगिकतेविरोधी श्रीमंत बायका तर नाही ना? कारण मोहित असा वाटतो की त्याला प्रभावित करणं सोपं नाही. नेहाने हनुवटीवर हात ठेवत खोल सुस्कारा टाकला. माझा मुलगा त्याच्या मागे लागू शकेल का? ती मुलासाठी आनंदी व्हायचा प्रयत्न करत होती, पण मोहितचा निर्विकार चेहरा आठवला की काळजी वाटतच होती. तो मुलगा खरंच हाताळता येईल का? रोहन फक्त आई असं असहाय्यपणे म्हणू शकला. उत्तर मात्र देऊ शकला नाही. हे पाहून नेहाचं असू आणखी खुललं. तिने थंड झालेला चहा उचलला आणि शांतपणे घोट घेतला. आई बाबा काय विचार करतील याची चिंता करण्याआधी तो तुला कसा आवडेल याचा विचार कर. आई पूर्णपणे तुझ्या पाठीशी आहे. पूर्ण दिवस विश्रांती घेतल्यानंतर मोहितची सगळी लक्षणं पूर्णपणे नाहीशी झाली. पण त्याच वेळी एक नवी समस्या उभी राहिली आणि ती तो स्वतः सोडवू शकत नव्हता. ती म्हणजे अग्निहोत्री कुटुंबाचा तरुण मालक. घरी निघण्यापूर्वी त्यांनी कुटुंबियांचा निरोप घेतला आणि मग शाळेकडे परतले. कबीर वेगळ्या दिशेने गेला, कारण त्याला काही कंपनीविषयक कामं होती आणि तो नंतर शाळेत येणार होता. सगळं काही ठीक चाललं होतं जोपर्यंत मोहित शेजारच्या खोलीत आपल्या अंगरक्षकाचा निरोप घ्यायला गेला नाही. दारात थांबायला हवा असलेला रोहन मात्र त्याच्या मागेच आला होता. हात छातीसमोर गुंडाळलेले, चेहरा काळवंडलेला, पण एक शब्दही न बोलता. मोहितला काहीच कळत नव्हतं. उलट तो अजूनच गोंधळला. काल आजारी असताना तू चुकून तरुण मालकाला लात वगैरे मारलीस का? आलोकने मान किंचित वाकवत दबक्या आवाजात विचारलं. त्याचवेळी त्याने थोडं दूर उभ्या असलेल्या तरुण मालकाकडे चोरट्या नजरेने पाहिलं. डोळ्यात स्पष्ट शत्रुत्व होतं. नाही, मोहित निर्विकारपणे म्हणाला, चेहऱ्यावर शांत उदासीन भाव. आलोकचा संशय मात्र अजून गेला नव्हता. म्हणून शेवटी तो आणखी एक प्रश्न विचारल्याशिवाय राहू शकला नाही. मग तू चुकून त्याला त्रास तर दिला नाहीस ना? ते बरं नाही. रोहन मालक अजून अल्पवयीन आहे. मोहितने मान वळवली. त्याचे डोळे आणखी थंड झाले. आलोकने त्याची पुरेशी थट्टा केली होती. तो हलकेच हसला. हात वर करून शरणागती दाखवली. मग त्याच्या केसांवर हात फिरवून त्याला सुरक्षिततेच्या शुभेच्छा दिल्या. रोहनचा संयम आधीच सुटला होता. तो काही पावलं पुढे आला. मोहितचा मनगट पकडला. अलगद त्याला ओढून बाहेर नेलं आणि पटकन वडिलांच्या अंगरक्षकांपासून दूर झाला. इतकं काय बोलतोयस? आपण फक्त शाळेत परततोय. लगेच विमान चुकणार आहे. उंच आकृती कुरकुरत चालत होती. त्याचा हात मोहितच्या मनगटावरून घसरत थेट त्याच्या हातात आला आणि सहजपणे बोटं गुंफली. मोहितने किंचित भुवया उंचावल्या. धरलेला हात पाहिला. ओठांच्या कोपऱ्यात हलकंसं हसू उमटलं. तो वाद घातला नाही. दुसऱ्याला तसंच हात धरू दिला. थोडंसं त्रासदायक, पण सोडावंसं वाटत नव्हतं. ते खाजगी विमानाने शाळेत परतले. रोहन अजूनही काहीतरी कुरकुरत होता, पण मोहित पुस्तक चाळण्यात गुंतलेला असल्यामुळे त्याकडे लक्ष दिलं नाही. आवाज शांत झाल्यावरच त्याने मान वर केली. तरुण मालक झोपलेला होता. हात छातीसमोर घट्ट गुंडाळलेले, भुवया किंचित वक्र, डोळ्यांखाली हलकी काळी वर्तुळं. स्पष्टच होतं की काल रात्री त्याला नीट झोप मिळाली नव्हती. सकाळी आलोकने जे सांगितलं होतं ते आठवल्यावर याचं आश्चर्य वाटलं नाही. आजारी असताना रोहनने एकट्यानेच त्याची काळजी घेतली होती आणि कुणालाही त्या खोलीत येऊ दिलं नव्हतं. मोहित हलकेच हसला. उभा राहिला. पांघरूण उचललं आणि अलगद त्याच्यावर पांघरलं. रोहनने इतरांना दूर ठेवून स्वतःच त्याची काळजी का घेतली हे त्याला कळत नव्हतं. पण एक गोष्ट मान्य करावी लागेल, त्याला ते खूप आवडलं होतं. तो इतरांसमोर कमकुवत दिसायला आवडत नव्हता. पण रोहनसमोर तसं वाटणं चालून जाईल असं त्याला वाटलं. मोहितने पांघरूण नीट लावलं आणि मागे सरकला. चेहऱ्यावर कडू हसू होतं. मनातल्या भावना आता जास्तच वाढत आहेत आणि त्या मर्यादा ओलांडण्याआधी सगळं थांबवायला हवं असं त्याला वाटत होतं. विमान उतरताच मोहितने नाम आणि इतरांना परतीची तयारी करायला सांगितली, तर स्वतः तो फोनवर बोलण्यात गुंतला. त्याचा चेहरा इतका गंभीर होता की रोहन न राहून भुवया कुरकुरल्या. तो कोणाशी बोलतोय? इतकं गंभीर काय चाललंय? स्वतःच्या भावना मान्य केल्यापासून रोहनची अवस्था दिवसेंदिवस बिघडत चालली होती. त्याला फक्त समोरची व्यक्ती कायम नजरेसमोर हवी होती. तो काय करतोय, कोणाशी बोलतोय, काय विचार करतोय सगळं जाणून घ्यायचं होतं. प्रत्येक वेळी दुर्लक्षित केल्यासारखं वाटलं की तो अधिकच अस्वस्थ होत असे. रोहनने कपाळावर आठ्या घातल्या. क्षणभर स्वतःला आवरलं. मग पुढे सरकला. मोहितच्या खांद्यावरून डोकावून पाहायचा प्रयत्न करत. तो नेमका कोणाशी बोलतोय हे जाणून घेण्यासाठी. कदाचित तो जास्तच लुडबुड करत होता, पण मोहितला तो कधीच बाहेरचा माणूस मानत नव्हता. काय झालं?
मोहितने आपलं काम थांबवत वर पाहिलं आणि शांत थंड आवाजात विचारलं. रोहन थोडा दचकला पण मागे हटला नाही. त्याने नजर चुकवली. समोरच्याच्या डोळ्यात थेट पाहायची त्याची हिंमत झाली नाही. तू पुन्हा कुठल्या धोकादायक गोष्टीत अडकणार तर नाहीयेस ना? तेच पाहायचं होतं. मी अग्निहोत्री कुटुंबाला अडचणीत टाकणार नाही. मला काळजी आहे की तू स्वतःच अडचणीत पडशील. मोहित क्षणभर गप्प राहिला. उंच आकृतीला कदाचित आता कळालं होतं की तो काय बोलून गेला आहे. रोहनने पुन्हा नजर वळवली. घसा खाकरला आणि विषय बदलला. तरीही तो त्या मुलापासून दूर झाला नाही. तुला खोलीत जायचं आहे का? प्रवासाने दमला असशील. दमलो नाही. उड्डाणाची सवय आहे आणि हे खाजगी विमान आधीच्या सगळ्यांपेक्षा खूप आरामदायक आहे. मोहितने खांदे उडवत उत्तर दिलं आणि विषय बदलला. तू कुठे जाणार आहेस? लाफूसोबत भेट आहे. मोहित घराकडे पाहत म्हणाला. हे ऐकताच रोहनच्या भुवया मिटल्या. ओठ आवळले. स्पष्ट नाराजी. तू त्याच्यासोबत का भेटतोयस? तो माहिती विकणारा आहे. त्याच्यावर विश्वास ठेवू नकोस. त्याच्याशी संबंध ठेवू नकोस. मोहित किंचित कपाळावर आठ्या घालत म्हणाला. लाफूचे त्याचे कारण आहेत. मी तपासला आहे. त्याने कधीच माझा किंवा अग्निहोत्रींचा विश्वासघात केलेला नाही. तो इतका वाईट नाही. तू फारच चांगल्या मनाचा आहेस. प्रश्न विश्वासघाताचा नाही. प्रश्न हा आहे की आपण अजूनही त्याच्यावर विश्वास ठेवू शकतो का? रोहन अजूनही गंभीरच होता. मोहित क्षणभर थबकला. ओठांच्या कोपऱ्यात हलकसं हसू आलं पण तो लगेच सावरला. मात्र बाजूला उभा राहून पाहणाऱ्याने ते चुकवलं नाही. आधीची चिडचिड क्षणात नाहीशी झाली होती. रोहन आनंदी झाला. कारण मोहितने आपण हा शब्द वापरला होता. मोहितला इतर गोष्टी आवडत न आवडत पण आपण हा शब्द त्याला आवडावा अशी त्याची मनापासून इच्छा होती. हे चांगुलपणाचं प्रकरण नाही. शत्रूंबद्दल माहिती मिळवायची असेल तर लाफूला पुढे ठेवून आपण धोका कमी करू शकतो. शिवाय लाफू खूप हुशार आहे. तो अग्निहोत्रींसाठी मदत करू शकला तर ती चांगलीच गोष्ट आहे. मोहित शांतपणे म्हणाला. रोहनचं असं अधिक रुंद झालं. आपण हा शब्द ऐकून तो समाधानी होता. जरी मोहितने इतरांचं कौतुक केलं याची थोडी खंत त्याला वाटत होती. मग मीही येतो. रोहनने लगेच ठरवलं. तो मोहितकडे झुकला. जवळजवळ त्याला स्पर्श होईल इतका आणि फोनवरील मेसेज वाचण्यात विशेष रस दाखवू लागला. भेट कुठे आहे? कधी? जेवायला वेळ आहे का? तू अजून खाल्लेलंही नाहीस. मोहितने वर पाहिलं. चेहरा शांतच होता पण डोळ्यात क्षणभर चमक उमटली. जणू हसू आवरण्याचा प्रयत्न. मास्टर रोहन, कामाची चिंता आहे का? काळजी करू नका. आधी जाऊन खा. हे मी एकटाच सांभाळू शकतो. मला कामाची नाही तुझी काळजी आहे. रोहन ठामपणे म्हणाला. काम तू आणि कबीर सांभाळाल. त्याची मला चिंता नाही. मोहित आज दुसऱ्यांदा थबकला. त्याचे कान किंचित लाल झाले. रोहनने ते पाहिलं. समाधानाने हसला आणि मोहितला लाफूकडे घेऊन जायला घाई करू लागला. स्वतःच्या भावना मान्य केल्यापासून सगळं किती सोपं झालं होतं. जवळ जायचं कारण शोधण्याची गरज उरली नव्हती. त्याला जे करायचं होतं तो ते थेट करत होता आणि त्यामुळे त्याला शांतता वाटत होती. मोहितला तो नकोसा वाटत नसेल, त्याला दूर लोटत नसेल, तो असाच राहील. नाही, जरी नकोसा वाटला तरी समोरच्याला स्वीकारायला लावण्याचा तो काहीतरी मार्ग नक्कीच काढेल. गाडीत बसताना रोहन हेच विचार करत होता. त्याने मोठ्या हाताने शेजारी बसलेल्या मुलाला धरून ठेवलं. समोर बसू दिलं नाही. अधूनमधून त्याचा हात ओढत राहिला, जणू खात्री करून घेत होता. चेहऱ्यावर मात्र हरवल्यासारखा भाव होता. निकने मागे वळून असहाय्यपणे सुस्कारा टाकला पण तरीही दार उघडून मागच्या सीटवर जाऊन बसला. त्याला दुसऱ्या बाजूने धावत येऊन गाडीत बसू दिलं आणि तो वेड्यासारखा हसू लागला. थोड्याच वेळात ते शहराच्या मध्यभागी पोहोचले. मोहित पुढे चालत होता आणि रोहन अगदी जवळून त्याच्या मागे. काहीही न विचारता तो फक्त आजूबाजूला पाहत सुरक्षिततेचा अंदाज घेत चालला होता. मोहित एका अरुंद गल्लीत वळला तरीही तो मागेच राहिला. मोहित एका रेस्टॉरंट समोर थांबला. दुकान हलकसं होतं. दाराशी पेयांच्या काही अस्ताव्यस्त पेट्या रचलेल्या होत्या. त्याने धुसर काचेचं दार उघडून आत प्रवेश केला. काउंटर मागचा माणूस त्याला पाहून उजळून हसला. अरे मोहित, किती दिवसांनी आलास? आम्हाला तर वाटलं तू विसरलास. अलीकडे थोडा व्यस्त होतो. जागा दिल्याबद्दल धन्यवाद. मोहितने मान हलवली. मग त्याने बाजूला उभ्या रोहनकडे कटाक्ष टाकला. तो स्पष्टपणे गोंधळलेला होता. दोघे अशा भाषेत बोलत होते जी रोहनला समजत नव्हती. त्याने ती आधी कधीतरी ऐकली होती पण कुठे ते आठवत नव्हतं. तो कपाळावर आठ्या घालत आठवायचा प्रयत्न करू लागला पण वाढत्या चिंतेमुळे त्याचे विचार अधिकच गोंधळले. मोहित हलकेच हसला. हे थाई रेस्टॉरंट आहे. मला थाई जेवण खायचं असेल तेव्हा मी इथे येतो. इथलं खास म्हणजे गोपनीयता.
मालक थायी आहे आणि गुपित ठेवू शकतो. काही गोष्ट गुप्त ठेवायची असेल तर मी ही जागा निवडतो. रोहन गंभीरपणे मान हलवतो. मोहितशी संबंधित प्रत्येक गोष्ट त्याच्यासाठी महत्त्वाची होती. मालकाने रोहनकडे पाहून हसत विचारलं, खूप देखणा आहे. तुझा बॉयफ्रेंड आहे का? मोहितच्या भुवया किंचित हलल्या, पण चेहरा निर्विकारच राहिला. रोहनने हलकेच खोकला. त्याचे गाल थोडे लाल झाले. बॉयफ्रेंड नाही, पण बॉस आहे, तो म्हणाला. मग पटकन पटवून घे. इतका देखणा, श्रीमंत आणि तुझ्यावर इतका चिकटलेला कठीण जाणार नाही. मोहित क्षणभर अडखडला आणि मग रेस्टॉरंटच्या मागच्या बाजूला निघून गेला. रोहनला संभाषण पूर्णपणे समजलं नव्हतं, पण तो हसत मालकाला मान डोलावून त्याच्या मागे गेला. रेस्टॉरंटच्या मागच्या कोपऱ्यात एक खाजगी खोली होती. मोहितने दार उघडून आत प्रवेश केला. आत आधीच एक हुशार मुलगा बसलेला होता. रोहनला पाहताच त्याने भुवया उंचावल्या. मोहितने दार बंद करून कुलूप लावलं आणि बसताच तो कुजबुजला. मास्टर रोहन इथे का? हे अग्निहोत्रींचं प्रकरण आहे. मास्टर रोहनला माहिती असणं स्वाभाविक आहे. त्या मुलाने शांतपणे कागदांची फाईल पुढे केली. ही माहिती विकत घेणाऱ्या व्यक्तीची माहिती आहे. नाव बर्निया. तो चोप्राचा माणूस आहे. 5 वर्षांपासून तिथे काम करतोय. वाईट नोंद नाही. ही त्याच्या चोप्रामध्ये सामील होण्यापूर्वीची माहिती. मोहितने 2 फायलींकडे पाहिलं. जाडीमध्ये स्पष्ट फरक होता. विशेषतः जुन्या माहितीची फाईल जवळजवळ दुप्पट जाड होती. इतकी माहिती का? मी त्याच्या भूतकाळाबद्दल आणि संपर्काबद्दल इतकं काही मागितलं नव्हतं. लाफूच्या ओठांवर हलकी स्मितरेषा उमटली. डोळ्यात चमक होती. कारण ही माहिती फक्त तुलाच हवी आहे असं नाही. मोहितने भुवया उंचावल्या. अलीकडे चोप्राचे विशेष शत्रू नव्हते. बर्निया आधीच अग्निहोत्रींच्या लोकांकडून ठार झाला होता. सध्या काही संशयास्पद हालचाल नव्हती. ही माहिती कोणी मागितली? मास्टर लुसिओ. हे उत्तर अनपेक्षित होतं. दोघेही क्षणभर स्तब्ध झाले. रोहनने चोरून मोहितकडे पाहिलं, सगळं समजून घेण्याचा प्रयत्न करत, जरी त्याला फारसं काही समजत नव्हतं. लाफूने हलक्या हसत एक छोटा कागद पुढे केला. त्यावर वेळ आणि ठिकाण लिहिलं होतं. हा बोनस समज. मी आधीच वेळ आणि जागा ठरवली आहे. तुम्ही जाऊन त्याच्याशी बोललात तर कदाचित गोष्टी सोप्या होतील. यानंतर या कथेत काय होतं ते पहा आपल्या कथेच्या पुढच्या भागामध्ये. पण तोपर्यंत हा भाग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.